अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी तो माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला जीवनात माझे तुझे नको याच विषयावर माहिती सांगणार आहे। तर बघा, हे जीवन ज्या परमेश्वराने आपल्याला दिले आहे त्याच परमेश्वराची मालकी या जीवनावर असते। असे असताना देखील आपण माझे तुझे करण्यात वेळ घालवतो। वास्तविक वेळ घालवण्यात काही स्वारस्य नसते। तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीतही मी अत्यंत समाधानी राहीन असा निश्चय करून जीवन जगण्यास जीवनाचा खरा आनंद मिळेल। ही कर्मभूमी आहे। येथे प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळी कर्मे आलेली आहेत। ती पूर्ण केल्याशिवाय गत्यंतरच नसते। कर्माचे विविध प्रकार आहेत आणि त्यांचा हेतू सुद्धा वेगवेगळा आहे। काही कर्मे देह टिकवण्यासाठी करायची असतात, तर काही कर्मे अस्तित्व टिकवण्यासाठी करायची असतात, तर काही कर्मे करताना दुसऱ्यांचा फायदा होतो, तर काही वेळा निव्वळ आध्यात्मिक कर्मे करताना आपल्या मनावर पूर्णपणे ताबा ठेवावा लागतो। मनाला कोठेही भटकून न देता कर्मे करायची असतात। मनाची गती निराळी आहे। मन स्वतःसाठी होणाऱ्या कर्मात जास्तीत जास्त लीन होत नाही, म्हणून त्यामुळे माणूस आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही। माणसाने आपल्या सर्व कार्यात समान वागावे। जीवनात आपल्या हाती जे कार्य येतील ते तटस्थपणे पार पाडावे। त्यामुळे स्वार्थी प्रवृत्तीला वाव मिळत नाही। आपणास कार्य करण्याचा वेगळा आनंद मिळेल। स्वार्थीपणा वाढला तरी तो फुकट जाईल। त्यापासून आपल्याला कोणतेही लाभ होणार नाहीत, त्यापासून आपल्याला कोणतेही फायदे होणार नाहीत। म्हणून जीवनात समतोलपणा असणे फार महत्त्वाचे आहे। बघा, मनुष्य देह माझे तुझे हा वाद घालतो। एक दिवस त्याला हे सर्व सोडून जावे लागणार आहे। त्याच्यासोबत कोणतीही वस्तू येणार नाही। बघा, आपल्याकडे कितीही संपत्ती असेल, गाडी, घर, बंगला, पैसा कितीही असेल, परंतु आपल्याला जाताना रिकाम्या हातानेच जावे लागते। कोणतीही वस्तू आपल्या सोबत येत नाही, तर सोबत काही जात असेल तर जाणाऱ्यांचे गुण आणि कर्मे असतात। म्हणून नेहमी गुणांवर ताबा ठेवा आणि आपली कर्मे आनंदाने आणि सहजरित्या पार पाडावीत। जीवनात उच्चता गाठण्याचा प्रयत्न सतत करावा। म्हणून आपले गुण चांगले असण्याकडे आणि कर्म चांगले करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या आणि श्री स्वामी समर्थ या नामावर पूर्ण विश्वास ठेवा। सतत श्री स्वामी समर्थ या नामाचं नामस्मरण करा, कारण अध्यात्मामध्ये नामस्मरणाला खूप महत्त्व आहे। म्हणून नामस्मरण करण्याकडे जास्तीत जास्त भर द्या आणि सतत श्री स्वामी समर्थ हा मंत्र मुखात ठेवा। सतत या मंत्राचं नामस्मरण करा। नक्कीच आपल्याकडून चांगले कर्मे घडतील। तर तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडलीच असेल आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।